फुरसुंगी देवाची गुरळी नगररचना योजना क्रमांक 10 ही म्हणजे टी स्कीम 10 असं जे ओळखले जाते ते प्रथमतः ही स्कीम सुरू केली होती महापालिकेने त्याचे इरादा जाहीर केला आणि प्रसिद्धीकरण करून त्याच्या हरकती सूचना तयार करून एक नकाशा तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला। तो शासनाने 19/6/2025 रोजी ड्राफ्ट टी स्कीमचा नकाशा मंजूर केला। त्याच्यानंतर माझी या योजनेसाठी लवाद म्हणून नेमणूक झाली। त्यानुसार आपण सर्व जे भूखंडधारक प्लॉटधारक जमीन मालक या स्कीममध्ये इन्व्हॉल्व आहेत जे सामील आहेत त्याच्यात त्यांना प्रत्येकाला आपण नोटीस दिली आणि प्रत्येकाचं या स्कीमबाबत या नकाशाबाबत जे काय म्हणणं असेल ते ऐकण्यासाठी आपण त्यांना प्रत्येकाला वैयक्तिक वेळ देऊन प्रत्येकाला नोटीस दिलेल्या आहेत। 22 ते 17 जूनपर्यंत याच्या सुनावण्या होणार आहेत। आज त्याची सुनावणीचा पहिला दिवस होता। सुरुवात काही लोक आले, सुनावणी झाली, परंतु बहुतांश लोकांनी सुनावणीला हजर न राहता एकत्र नगरपालिकेमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यांना आपण जे काही स्कीमबद्दल आहे त्याबद्दल समजावून सांगितलं आणि आता बरेचसे लोक पुढच्या हरकतीला येऊन प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। त्यांचे अशी बरेचसे जे भूखंडधारक आहेत तर बरेचशा लोकांचं होतं की ही नगररचना योजना जी टी स्कीम आहे ती रद्द करण्यात यावी, पण ह्याला जी काय कायदेशीर प्रोसेस आहे त्या प्रोसिजरमधूनच जावं लागेल असं एकत्र येऊन अशा मागणी करणं किंवा निवेदन देणं ह्या उपाय नाही त्याच्यावर। तर प्रत्येकाने आपलं म्हणणं कायदेशीर मार्गाने मांडणं आवश्यक आहे। आता हे 2019ला टीपी पडला होता आपण सॉरी आता जी स्कीम आहे त्याच्या विरोधात आंदोलन झालं ती झाली होती, त्यानंतर लोकांनी हरकती नोंदवल्या होत्या। आता मला वाटतं 6 महिने ते वर्ष झाले की आपली नगर परिषद झाली। आता लोकांच्या नव्याने हरकती नोंदवून आपण पाठपुरावा करणार का त्या जुन्या हरकती यूज करणार? जुन्या हरकतीचा त्यावेळी 99ला स्कीम घेतलीच नाही। नंतर त्याच्यानंतर ते PMRDने केले होते 19मध्ये। त्यानंतर ते क्षेत्र महापालिकेत आल्यानंतर महापालिकेने 2022मध्ये त्याचं सुरुवात केली आणि 2023ला 10/3/2022ला ठराव केला की ही स्कीम करायची। मग त्याच्यावर पण हरकती झाल्या आणि ते पुढं झाले प्रोसेस। आता हे जे लोक सगळे आंदोलनाला उतरले, शेतकरी असतील, स्थानिक रहिवासी असतील, यांची नव्याने आपण नगर परिषदेत हरकती नोंदवून पाठपुरावा करणार, अहवाल पाठवणार का आहे त्या जुन्या नव्याने? आता या ज्या हरकती आहेत तो शासनानं मंजूर केलेल्या प्लॅनबाबत आहेत। ती पूर्वीची प्रोसिजर झाली, तो प्रोसिजरचा भाग संपला, त्यानंतर शासनाने स्कीम मंजूर केली ड्राफ्ट स्कीमवर हरकती ज्या काय असतील ते आम्ही आता परत वैयक्तिक नोटीस देऊन सुनावणी घेणार त्याची। आता शेतकऱ्यांनी परत आपल्याकडे हरकती नोंदवायच्या का आहे त्याच्यावर चालू नोटीस काढलेले आहेत प्लॅनवरचे जे रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला नोटीस काढलेले आहे। त्यांनी येऊन आपलं म्हणणं द्यायचं आहे, जे काय त्यांना म्हणायचं असेल, रद्द करायचं असेल, बदल करायचा असेल, जे काय त्यांचं म्हणणं असेल तर लवादासमोर त्यांनी मांडणं आवश्यक आहे। आता समजा या सुनावण्या झाल्या याच्यानंतरचं पुढची प्रोसेस काय असेल तरी अंदाजे? सगळ्याचं म्हणणं ऐकून घेऊन नकाशात योग्य ते बदल करून शासनाच्या मंजुरीला पाठवलं जाईल। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।